लेस्बियन लव्ह स्टोरी 8. तर आपण मागील भागात पाहिलं होतं की वीरा जेव्हा किचनमध्ये गेली होती तर तिने वहिनींना बोलत होते की वहिनी एक कप चहा देताल का. तर वहिनी बोलले की आता तुमची बायको आली तर तुम्ही त्यांच्याकडूनच जे काय काम असेल ते सांगत जा. तर अनुला बोलल्याच्या नंतरने अनु जे काय बोलले ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल. त्याच्यानंतरने वीरा कामावरती जाते. कामावरती गेल्याच्या नंतरने तिला तिची फ्रेंड भेटते निशा तिच्याकडे चालत येते. निशा वीराकडे चालत येते. ती लांबूनच बघते की वीराचा चेहरा 12 वाजलेले तर तिला पण थोडंसं वेगळं वाटतं. म्हणजे रोज हसून खेळून येणारी वीरा आज एवढी शांत. आणि निशाला बघून तिने तिच्याकडे स्माईलसुद्धा केली नव्हती. त्याच्यानंतर निशा बोलते, काय वीरा मॅडम आज चेहऱ्यावर 12 का वाजल्यात. वहिनींनी काय हाकलले काय रूमच्या बाहेर रात्री. तर त्याच्यानंतर वीरा ऐकून सुद्धा न ऐकल्यागत करते आणि चालतच राहते. तर मागून निशा बोलते, होय मी तुला काहीतरी विचारून तू डायरेक्ट मला इग्नोर करून पुढं चालायला लागली काय. नीट सांग काय झालं. मला तर वाटतंय खरंच वहिनींनी रात्री रूममध्ये घेतलं नाही वाटतं. सांगणार आहेस का काय झालंय ते. निशा मागून बोलत होती तरी वीरा काय तिचं न ऐकून घेता पुढं चालत होते. तर असंच चाललं होतं. निशाची बडबड मागून चालूच होती पण वीरा काय तिचं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. नंतर निशाचं तर तोंड चालू होतं. त्याच्यानंतर वीरा एवढं माहिती तुला आधी तिचं डोकं खराब झालेलं आणि हे अजून त्याच्यात बरं पाडत होते. त्याच्यानंतर वीरा एका जागेवर थांबतो. तू माझं डोकं आधीच लई खराब आहे, तू अजून जास्त खराब करू नको. नाही तुझं शटर आहे ना तोंडाचं ते पहिलं बंद कर. आधीच डोक्याचं दही झालं आणि तू त्याच्यात अजूनही करते. तर निशा बोलते की अरे मी तर सहज विचारलं, तू काय एवढं सिरियसली काय नक्की झालंय ते तरी सांग. तर वीरा बोलते काय सांग तुला, नवीन लग्न झालंय काय आता बोलू काय तुला, मलाच कळना. म्हणजे निशा बोलते की वहिनी काय बोलले का. तर वीरा बोलते की बोलायचं तर लांब ते बघ सुद्धा नाही. मला कळना तिथून ती अडचण काय. ती बोलल्याशिवाय कळणार कसं काय. तिला काय ते तिच्या नादातच आहे. तिला माझं काय पडलंच नाही. मी आले काय गेले काय. चहा सकाळी चहा मागितलं तर मला बोलले की तुम्हाला हात नाही का, तुम्हाला करता येत नाही का. तर आता लग्नाची बायको आहे मी तिला मागणार नाही तर कुणाला मागणार सांग. ती तशी बोलली त्याच्या आधी मी वहिनीलाच मागितलं. ते काम करत होते मला पण कळतंय बायकांना असतात बरेच कामं घरातली पण ते सांगायचं ना मी नंतर करते किंवा मला काम आहे अजून. तर ती वेगळंच मी एका टोकाला जाते. मी त्याच्या आधी वहिनीला मागितलं होतं चहा पण वहिनी बोलले की आता मला तुमची बायको आली तर तुम्ही तिलाच मागत जा ना. तर मग आता त्यांना तरी कसं सांगणार. आधीच लय टेन्शन आहे काय सांगू तुला. ते नवीन लग्न झालंय मी तर किती स्वप्न बघितले होते राव. नाही माझ्या नशिबात ना प्रेम नाहीच यार काय म्हणतो. जे येतात ना तर सगळ्यांनाच तर वापर करून घेतात आहे. काय सांगू तुला. नुसतं स्वार्थ बघतो स्वतःचा आणि हिचं तर काय चाललंय मला काय कळणार. आणि हिच्या मनात मी काय पहिलं होतं वेगळं तर हिने सांगायचं ना लग्नाच्या आधी. मी जग मारले नसतं ना लग्न नसतं केलं. ही सांगा ना पण धड.
काहीला मी पसंत नाही, काय बोलायला तर पाहिजे ना, का कोणाच्या दबावाखाली येऊन हिने लग्न केलंय. तर निशा बोलते, बाई शांत बोला आपण या गोष्टीवर. तू मी त्यांच्याशी आधी मला वाटतं बोलून मगच बोलल्याशिवाय कळणारच नाही. तर वीरा बोलते की मी पण तेच बोलते ना, तर ते बोलायला तयार नाही तर मी बोलू कुठून. मी रूममध्ये जायच्या आधी तर मॅडम झोपलेल्या असतात, झोपलेल्या मी खाली. रात्री तर त्यांनी काय तमाशा गेला, खाली झोपले. बेड असून सुद्धा बरं झोपू दे, मला तर जवळ पण येऊन द्या ना, म्हणजे एकटेच झोपतात. आणि मी जर त्यांच्याकडला गेले तर मला बोलतात मला कशाला त्रास देताय, एवढं लग्न करून त्रास दिला एवढा कमी नाही का. तर मी काय त्रास दिला जायला, तर माझी बायको मी हिच्याजवळ जाणार नाही तर काय शेजारच्या सोबत जाऊन झोपू का. काय लय अरे डोकं नुसतं फुटाय झालं. आणि घरच्यांना तर सांगता येणार आहे का असल्या गोष्टी, सांगणार हिने समजून गेला पाहिजे का नाही. दड बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व होत्यानंतर हिने वाढवतच चाललं. नाही आज तिच्याबरोबर संध्याकाळी आम्ही बोलणारच आहे, काय होईल नक्की अडचण काय ती तरी का. निशा बोलते ठीक आहे आता शांत राहा, आता वेळ पण झाली आपल्याला काम करून घरी जाताना आपण परत बोल. त्याच्यानंतर मी काम करतात दिवसभर, त्यांचा वेळ मी कामातच जातो. सुट्टी झाल्याच्या नंतर मग निशा बोलते की चल बाई थोडंसं चल माझ्याबरोबर, थोडंसं तुला आहे ना तिथे गेल्यानं रिलॅक्स वाटतं. तर वीरा बोलते राहू दे यार, काय आधीच टेन्शन, घरी जाऊन सुद्धा काम करायला लागते, कोण बसून देत नाही बाई. काम केल्याशिवाय आहे ना या दुनियेत कोण कोणाचं नसतं. काम करा मग जेवण मिळतं असं आहे इथं दिवसभर कष्ट कर करायचं आणि घरी गेल्यावर पण मारायचं. आणि थोडंसं सुख काय त्याच्या का मागायला जाऊ तर मॅडम तर वेगळ्या तोऱ्यात असतात. त्यानंतर निशा बोलते चल माझ्याबरोबर थोडंसं रिलॅक्स होईल तुला. त्याच्यानंतर जातात. तर निशा काहीतरी बॅगेत घेऊन येते आणि तिला बोलते की चल थोडंसं पुढं गेल्याने आपण बसू. त्याच्यानंतर मग दोघे येतात एका कट्ट्यावर येऊन पार्कमध्ये बसतं. तर निशा 2 बिअरच्या बाटल्या काढत आणि वीरासमोर भरतं. तर वीरा पण काय बोलत नाही, ती पण घेते आणि मग चालू करतात त्यांचा कार्यक्रम. तर पेल्याच्या नंतर वीराला मी थोडंसं बरं वाटतं. जे डोकं मी तिथं तापलेलं होतं ते थंड होतं. त्याच्यानंतर मग बोलते की बाई तूच आहे, माझ्या मैत्रिणी पण एवढ्या आहेत ना फालतू निघाले की जिथे आपला फायदा बघत होते, तूच आहे बाई माझ्या आयुष्यात ना, तुझं जे महत्त्व आहे ना मी ते शब्दात सांगू शकत नाही. तर निशा बोलते चल लय सेंटी होऊ नको आता, जा घरी आणि बोल तिच्याबरोबर. तर वीरा बोलते ठीक आहे. तर वीरा पण मग घरी येते. घरी आल्यावर ते पहिले रूममध्ये जाते, फ्रेश वगैरे होते आणि फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर मग ते कपडे बदलून तिचं ते रोजचं रुटीन दारा वगैरे काढून परत जेवायला येतात. तर जेवताना सुद्धा ते अनुकडे बघते तर मी त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. तर वीराला तर लय राग येतो, मग ती जेवणसुद्धा नीट करत नाही आणि तशीच मग ती हात धुवून बाहेर निघून जाते. तर पाहू मंडळी आपण पुढच्या भागात काय होते. आणि सबस्क्राईब करत जा, तुम्ही स्टोरी ऐकता सबस्क्राईब करत नाही, थोडंसं तरी सपोर्ट करत जा राव. प्लीज सबस्क्राईब करत जा, सबस्क्राईब करत नाही तुम्ही, सबस्क्राईब करत जा प्लीज, सपोर्ट करा, एवढंच म्हणणं आहे तुम्ही.